नमस्कार. आषाढी एकादशी असो किंवा कार्तिकी एकादशी असो, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलाच्या गजरामध्ये लाखो पावलं पंढरपूरच्या दिशेनं आपल्याला जाताना दिसतात. आषाढी एकादशीच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूरच्या विठ्ठलाची महापूजा संपन्न होत असते. अशी परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. आषाढी कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरच्या पांडुरंगाच्या विठ्ठलाबद्दल महाराष्ट्रासह भारतातील अनेक भाविकांमध्ये ओढ निर्माण झालेली असते, तर विठ्ठलाबद्दल कुतूहलही असतं. म्हणूनच आजच्या व्हिडिओमधून पांडुरंगांच्या काही गोष्टीबद्दल जाणून घेऊयात. तर मी आपल्या सर्वांचा लाडका स्वप्नील आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सुरुवात करूया आपल्या नवीन ब्लॉगला. पंढरपूरच्या पांडुरंगाचं नाव जरी घेतलं तरी पंढरपूरच्या पांडुरंगाची साक्षात मूर्त आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. कमरेवर हात ठेवलेला, विटेवर उभा असा हा पांडुरंगाची मूर्त आपल्याला डोळ्यासमोर दिसते. पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्त एवढी सुंदर आणि सुबक दिसण्याचं कारण म्हणजे मूर्तीवरील असलेल्या आभूषणांमुळे. या आभूषणांमुळे सांगताना जाणून घेऊयात विठ्ठलांच्या डोक्यावर असलेल्या मुखोट्याबद्दल. विठ्ठलांच्या डोक्यावर असलेला मुकुट हा शिवलिंगाच्या आकाराचा का, याचीही पुराणामध्ये एक खूप मोठी दंतकथा सांगितली जाते. तर भगवान महादेव हे पंढरपूरच्या पांडुरंगाचे खूप मोठे भक्त होते. आषाढी कार्तिकी वारीच्या निमित्तानं लाखो भाविक किंवा साधू संत विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलाच्या गजरामध्ये पंढरपुरामध्ये दाखल होत असतात. असेच एकदा महादेवही आपल्या संपूर्ण कुटुंबाबरोबर पंढरपुरामध्ये दाखल झाले. महादेव शंकर हे पंढरपूरच्या पांडुरंगाचे पहिले वारकरी होते असा उल्लेख वैष्णव कथेमध्ये आहे. भगवान महादेवांनी पांडुरंगांचं दर्शन घेतलं. पांडुरंगांनी महादेवांची भक्ती बघितली आणि पांडुरंगांना खूप आनंद झाला, म्हणून त्यांनी महादेव शंकरांना आपल्या डोक्यावर स्थान दिलं. म्हणून विठ्ठलांच्या डोक्यावर असलेला मुकुट आपल्याला हा शिवलिंगासारखा किंवा पिंडीच्या आकाराचा पाहायला मिळतो. यानंतर सगळ्यात जास्त कुतूहल आहे ते म्हणजे विठ्ठलाच्या दोन्ही कानात असलेल्या कुंडलांबद्दल. आता विठ्ठलाच्या दोन्ही कानांमध्ये जी कुंडलं आहे ती आपल्याला माशाच्या आकाराची किंवा माशेच असल्याचं पाहायला मिळतं. तर याचीही पुराणामध्ये एक दंतकथा आहे. एकदा एक कोळी बांधव पांडुरंगांना भेटण्यासाठी आला. त्यानं पांडुरंगांसाठी उपहार म्हणून पकडलेले मासे सोबत घेतले आणि तो पांडुरंगांच्या दर्शनासाठी निघाला. तो पांडुरंगांच्या दर्शनासाठी जात असताना तेथे काही लोक होते. त्या लोकांनी त्याला अडवलं आणि लोकांनी त्याला विरोध केला. पांडुरंग देव आहे, तू देवांना मासे देणार का, असे लोक त्याला म्हणू लागले. यातून तुलाही पाप लागेल आणि आम्हालाही पाप लागेल. पण यावेळी स्वतः पांडुरंग तिथे आले आणि लोकांना समजवू लागले, त्याच्याकडे काहीही नसताना तो माझ्यासाठी काहीतरी उपहार आणतो, हे तुम्ही बघा. त्यानं मासे आणले हे तुम्ही बघू नका. तुम्ही प्रेमानं किंवा भक्तिभावानं मला जे काही द्याल ते मी स्वीकार करेल, कारण मी ही सृष्टी चालवतो आणि मी तुमच्या बरोबर प्रत्येक प्राणी मात्रांवर तेवढंच प्रेम करतो आणि प्रेम हे लहान सहान बंधनामध्ये अडकत नाही, असं सांगून पांडुरंगांनी त्या व्यक्तीकडून 2 मासे घेतले आणि सगळे समान असल्याची भावना दाखवत पांडुरंगांनी ते 2 मासे आपल्या दोन्ही कानांमध्ये घालून घेतले. त्यामुळे आपल्याला पांडुरंगांच्या कानामध्ये 2 मासे पाहायला मिळतात. आता यानंतरची गोष्ट म्हणजे विठ्ठलांच्या पायामध्ये असलेली घुंगरमाळांची काठी. याचीही पुराणामध्ये एक खूप मोठी दंतकथा सांगितली जाते. पृथ्वी तलावरील प्रत्येक जीव किंवा सजीवाचं पांडुरंग हे रक्षण करत असतात किंवा काळजी घेत असतात. अगदी मुंग्यांपासून ते प्रत्येक प्राण्यापर्यंत पांडुरंग काळजी घेत असतात. गुरेढोरे प्राणी मात्रांवर पांडुरंगांचं खूप प्रेम आणि पांडुरंगांना खूप वेळ होतं. पांडुरंग हे अनेक रूप धारण करायचे आणि प्रकट व्हायचे. कधी श्रीकृष्णाच्या रूपात यायचे तर कधी गुराख्याच्या रूपात येऊन गुरेढोरे सांभाळायचे किंवा गुरेढोरे चारत बसायचे, कारण विठ्ठल हे श्रीकृष्णांचा अवतार होते. आणि त्या काळी देवाकडं एक घुंगराळ काठी होती, ती देवाच्या पायामध्ये नेहमी असायची. म्हणून मूर्ती बनवताना मूर्तिकारानं ती काठी दाखवली हे आपल्याला पाहायला मिळतं. आता चौथं कारण म्हणजे देवाच्या गळ्यात असलेली तुळशीची माळ. पंढरपूरचे पांडुरंग हे श्रीहरी कृष्णांचा अवतार. श्रीहरी कृष्णांना 2 पत्नी अतिशय प्रिय, एक म्हणजे राधा आणि दुसरी म्हणजे सत्यभामा. तर पंढरपूरच्या पांडुरंगांची असलेली रुक्मिणी माता ही पत्नी
दुसरी तिसरी कोणी नसून देवी राधाच असल्याचं सांगितलं जातं आणि देवी सत्यभामा ही तुळशीचं प्रतीक मानलं जातं. सत्यभामा देवीच्या हट्टापायी पांडुरंगांनी त्यांना तुळशीची उपमा दिली आणि तुळस ही दुसरी तिसरी कोणी नसून देवी सत्यभामाच आहे. यामुळं वारकरी संप्रदायामध्ये तुळशीच्या माळेला खूप महत्व आहे. यानंतर दुसरी कथा सांगितली जाते, ती म्हणजे अनेक देवदेवतांनी एकत्र येऊन समुद्राचं मंथन केलं. या समुद्र मंथनामधून अमृताचा कलश बाहेर आला आणि या अमृताचे काही थेंब धरतीवर पडले. या धरतीवर पडलेल्या थेंबांमधून देवी तुळशीची निर्मिती झाली आणि पुढे ब्रह्मदेवांनी ही तुळस श्री हरी विष्णूंना देऊन टाकली आणि पांडुरंगांनी ती आपल्या गळ्यात घालून मोठ्या अभिमानानं मिरवली. वारकरी संप्रदायाचं हे प्रतीक म्हणून वारकरी संप्रदायातील प्रत्येक वारकरी सुद्धा आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतात आणि त्याचबरोबर तीर्थासारखी पवित्र असलेली तुळस महिला वारकरी आपल्या डोक्यावर घेऊन संपूर्ण वारीत पायी चालतात किंवा डोक्यावर तुळस घेऊन या तुळशीला संपूर्ण वारीमध्ये मिरवतात आणि पांडुरंगांच्या दर्शनासाठी घेऊन जातात. यानंतरची गोष्ट म्हणजे पांडुरंगांच्या गळ्यामध्ये असलेला कौस्तुभमणी. आता हा कौस्तुभमणी समुद्र मंथनामधून बाहेर आलेला. सर्व देवदेवता पांडुरंगांची खूप मोठ्या प्रमाणात भक्ती करायचे. सर्व देवदेवतांनी एकदा समुद्र मंथन करण्याचं ठरवलं. या समुद्र मंथनामधून देवांच्या हाती अनेक हिरे, मोती, जवाहरात असे अनेक रत्न हाती लागले. त्यानंतर देवांच्या हाती लागला तो हा कौस्तुभमणी. हा अतिशय मौल्यवान असा मणी सर्व देवदेवतांनी एकत्र येऊन तो पांडुरंगांना देण्याचं ठरवलं. आपल्या भक्तांनी एवढ्या प्रेमानं हा सुंदर दिसणारा मणी आपल्यासाठी आणला. यामुळे पांडुरंगांनी तो मणी आपल्या गळ्यामध्ये धारण केला. या व्यतिरिक्त पांडुरंगांच्या गळ्यामध्ये आपल्याला इतरही मणी पाहायला मिळतात. तर मूर्तिकारानं पांडुरंगांची मूर्ती अधिक सुंदर दिसावी म्हणून हे रेखीव काम केल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं. पंढरपूरच्या पांडुरंगांच्या छातीवर एक पायाचा ठसा आहे. तर पुराणात सांगितलेल्या कथेनुसार शृंगी ऋषींनी एकदा पंढरपूरच्या पांडुरंगांच्या छातीवर लात मारली होती. त्यामुळं पंढरपूरच्या पांडुरंगांच्या छातीवर हा पायाचा ठसा आपल्याला पाहायला मिळतो अशी पुराणामध्ये कथा सांगितली जाते. या व्यतिरिक्त पंढरपूरच्या पांडुरंगांच्या दोन्ही हातांमध्ये असलेले बाजूबंद, शरीरावर असलेलं जानवं, दोन्ही हातांमधून खाली येणारे पितांबरीचे वस्त्र आणि कपाळावर असलेल्या महादेवांच्या शिवलिंगाच्या आकाराचा टिळा, त्याचबरोबर कमरेला तोडा, पायात वाळा असं हे श्रीहरी विठ्ठलांचं रूप पाहण्यासाठी लाखो वारकरी आषाढी कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये येत असतात. विठ्ठलाचं वर्णन अनेक संतांनी, महंतांनी आपल्या अभंगामधून केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि हेच विठ्ठलाचं रूप बघण्यासाठी लाखो वारकरी आषाढी कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरामध्ये अतिशय गर्दी करत असतात. तर आज कार्तिकी एकादशी. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना कार्तिकी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आपला हा आजचा ब्लॉग आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून मात्र नक्की सांगा. आणि हो, जर आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.